नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्लॅक करंट चीज केक, म्हणजेच मराठीमध्ये आहे जांभळाचा चीज केक। तर चला पूर्वज जिभेचे चोचले। चीज केकचा बेस बनवण्यासाठी इथे मी 20 डायजेस्टिव्ह बिस्किट घेतलेले आहेत। तुम्हाला जे आवडतील ते घेऊ शकता। हे आता बिस्किट आपल्याला थोडेसे क्रश करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यातून त्याची फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं बाइंडिंग छान होतं। ही अशा प्रकारे पावडर करून घेतलेली आहे आणि बाकीचेही बिस्किट अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे। आता यातच आपल्याला घालायचे आहेत 3 ते 4 मोठे चमचे मेल्टेड बटर घाला, किंवा तुम्ही तूपही घालू शकता। तुपाने टेस्ट आणखी छान येते। आणि अशी मूठ होईस तोपर्यंत आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता मी इथे घेणार आहे एक जो रिमूवेबल ही जी प्लेट असते ना, ती रिमूव्ह होत असते। हे मी आधीच्या चीज केकमध्येही तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आपल्याला हे बिस्किटाचं आणि बटरचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित प्लेन करायचं आहे। हे बघा, मी मॅशरच्या साहाय्यानेही त्याला थोडंसं प्रेस करून घेते। आता आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं 10 मिनिटासाठी। इथे मी अर्धा कप व्हीप क्रीम घेतलेली होती आणि ती बीट केली। त्याच्यानंतर ती साधारण 1 कप झालेली आहे आणि त्याचबरोबर हे होममेड चीज घेतलेले आहे, तेही 1 कप आहे। तुम्ही ह्याची रेसिपीही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। आता हे जे चीज आहे ते आपण व्हीप केलेल्या क्रीममध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून पिठी साखर आहे। साखरेची पावडर केली आणि तीच यूज करत आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेची या पिठी साखरेची क्वांटिटी वाढवू शकता, पण हे सफिशियंट आहे आणि खूप छान प्रमाणात होतं गोड। आता मी यातच घालणार आहे होममेड जाम आहे। ब्लॅक करंटचा जामची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर याआधी पोस्ट केलेली आहे, तुम्ही ती नक्की बघा। आपल्याला हा लागणार आहे 2 टेबलस्पून जाम घालणार आहोत यात आणि आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं याला बीट करायचं आहे, जेणेकरून चीज, पावडर शुगर आणि जो जाम घातलेला आहे आणि आपली व्हीप क्रीम एकजीव होतील। हे अशा प्रकारे मी बीट करून घेतलेलं आहे। आता फक्त हे जे साईडचं मिश्रण आहे ते हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही बघा किती छान आणि स्मूथ असं आपलं चीज केकचं मेन गोष्ट रेडी आहे बेसिकली। आता हे जे आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं बिस्किटाचं मिश्रण, त्यामध्ये हे चीजचं जे मिश्रण केलेलं आहे ते यात घालून घ्यायचं आणि अगदी इव्हनली त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही स्पॅच्युलाच्या साहाय्याने याला सहजरित्या स्प्रेड करू शकता, पण टॅप करू नका, नाहीतर खालचं जे बिस्किटाचं मिश्रण आहे जे सेट झालेलं ते निघून येईल। आता यावरच मी एक गार्निशिंगसाठी किंवा आणखी त्याची टेस्ट एन्हान्स करण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून मी जांभळाचा जाम घेतला होता आणि अगदी थोडंसं पाणी घालून याला थोडासा मेल्ट करून घेतला आणि थंड झाल्यावर मी हे मिश्रण याच्यावर चीजच्या बॅटरवर मी पसरून घेते आहे आणि आपल्याला ह्याला ओव्हरनाईट सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, किंवा तुम्ही 7 ते 8 तास ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता। आपले 7 ते 8 तास झालेले आहेत। किती छान असा सेट झालेला आहे। इथे एक डब्बा घेतला मी, जेणेकरून तो इझिली बाहेर म्हणजे हाईटवरून आपल्याला खाली ती रिंग ओढता येईल। त्यासाठी मी हे केक टीन त्याच्यावर ठेवला आणि सहजरित्या तुम्ही बघू शकता, सहजरित्या ते आपलं चीज केक बाहेर येतोय। किती छान अशा लेयर्स दिसतात ते व्यवस्थित, खूप छान लागतो हा चीज केक। तुम्ही हा नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला गार्निशिंगसाठी हवं असेल तर मी काय केलं, फक्त बिस्किट जे होते तेच डायजेस्टिव्ह बिस्किट त्याची पावडर केली आणि हे अशा प्रकारे त्याच्यावर साईडने लावली। चला, तर आपला ब्लॅक करंट चीज केक म्हणजे जांभळाचा चीज केक रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।